नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज। अहमदपुरातल्या सर्वात मोठ्या ज्या बातमीची तुम्ही वाट पाहत आहात तीच बातमी आज बघणार आहोत, तेही विस्तारानं। बातमी आहे अहमदपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याने व नगर रचनाकाराने 7 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5 लाख रुपये स्वीकारताना लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केल्याची आणि याच प्रकरणाची दुसरी बाजू पाहिली तर एका अधिकाऱ्याला कर्तव्यदक्ष अधिकारी संबोधून सर्वपक्षीय नेत्यांनी अहमदपूर शहरातून मूकमोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्यास जाणीवपूर्वक कट रचून अडकविण्यात आले आहे म्हणून समर्थन करण्यात आल्याची। या संदर्भात हाती लागलेली माहिती अशी की सदर घटनेतील तक्रारदार मौजे मरशेवणी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील सर्वे नंबर 56 मधील 3600 चौरस मीटर क्षेत्रात वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली असून त्यामध्ये अंतिम परवानगी मिळवण्याकरिता नगर परिषद अहमदपूर येथे दाखल केलेल्या प्रकरणामध्ये दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी तक्रारदार यांनी ऑनलाईन चालान भरणा केलेला आहे। त्यांच्या प्रलंबित कामासाठी 5 फेब्रुवारी रोजी नगर परिषद कार्यालय अहमदपूर येथे ते गेले असता नगर रचनाकार पदावर असलेले अजय विजय कुमार कस्तुरे यांना त्यांच्या प्रलंबित कामाकरिता स्वतःसाठी व मुख्याधिकारी नगर परिषद अहमदपूर यांच्यासाठी असे मिळून एकूण 7 लाख रुपये लाचेची मागणी केली व 14 फेब्रुवारी रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक मुख्याधिकारी काकासाहेब सिद्धेश्वर डोईफोडे व नगर रचनाकार अजय विजय कुमार कस्तुरे यांनी 7 लाख रुपयांची मागणी केल्याची व तडजोडी अंती 5 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले। त्यानंतर थोड्या वेळाने तक्रारदार नगर परिषद अहमदपूर येथे गेले असता कस्तुरे यांनी तक्रारदार यांच्या क्रेटा गाडीमध्ये लाचेची रक्कम 5 लाख रुपये शासकीय पंचासमक्ष स्वतः स्वीकारले म्हणून दोन्ही अधिकाऱ्यांना सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले। मग काय, पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। आता वळूया आपण याच प्रकरणाच्या दुसऱ्या बाजूकडे। अहमदपूर पोलीस स्टेशन येथे याच प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना हे प्रकरण जाणीवपूर्वक घडवून आणण्याची माहिती देत मुख्याधिकारी यांनी अहमदपूर शहरातील वर्षानुवर्ष मोडकळीस आलेली स्वच्छता, रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा आणि इतर महत्वाची कामे व योजना मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून उत्कृष्टपणे राबवून कामे करून घेण्यात आली आहेत। मुख्याधिकारी डोईफोडे यांनी शहराला एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि विकास कामे करून दाखविण्याचा विडा त्यांनी आपल्या कार्यकाळात उचलला आहे। मात्र त्यांना कुठे आणि कसे अडकवायचे हा कट रचून अडकविण्यात आहे असे मत व्यक्त करत माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह पोलीस स्टेशन मध्ये काही वेळ ठिय्या मांडला। मात्र लाचलुचपत विभागाच्या पथकातील सर्व अधिकाऱ्यांना या घटनेतील सबळ पुरावे त्यांच्या हाती लागल्यामुळे अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी अहमदपूर येथील सर्व पक्षीय नेत्यांनी असे अधिकारी टिकले पाहिजे तरच शहराचा विकास होऊ शकेल म्हणून मुख्याधिकारी डोईफोडे यांच्या समर्थनात शहरातून मूकमोर्चा काढत मुख्याधिकारी डोईफोडे यांना जाणीवपूर्वक अडकविण्यात आले म्हणून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर लावण्यात आलेले खोटे आरोप हे रद्द करून सन्मानपूर्वक त्यांना अहमदपूर येथेच पदभार देण्यात यावा अशी मागणी मूकमोर्चामध्ये करण्यात आली आहे। या घटनेमुळे अहमदपूर शहरासह तालुका आणि जिल्हाभरात चर्चेला उधाण आल्याचे सुद्धा पाहायला मिळत असून सोशल मीडियावर आणि जागोजागी रंगत असलेल्या चर्चांमध्ये घटना घडली का? हो घडली, घटना घडलीच ना असा प्रश्नार्थक सूर लोकांमधून निघत असून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। या घटनेतील दोन्ही बाजू ऐकल्यानंतर झालेली कार्यवाही आणि संबंधितांचं समर्थन यामध्ये तुम्हाला योग्य आणि अयोग्य काय वाटतंय हे तुम्ही सुद्धा कळवा स्पष्ट भाषेमध्ये कमेंट करून। तुम्हा सगळ्यांसाठी एक विशेष बाब, कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने
खाजगी इसम एजंट कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फीस अतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी 02382242674 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्या वतीने करण्यात आले। बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करून कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।